नमस्कार मंडळी, पित्राला आवर्जून केला जातो तो पदार्थ आज आपण बनवणार आहे। कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या, जिरं घेतलं, लसूण आणि आलं। आता हे बारीक मिक्सरला वाटू, थोडं मीठ घालून वाटलं की छान चव येते तिखटाला, म्हणून मीठ घालून वाटायचं थोडं। 1 चमचा खसखस भाजून घेतली। आता खसखस बाजूला ठेवू आपण। 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं। आता 1.5 वाटी पाणी घेणार आहे, पण हळूहळू पाणी घालून मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही पिठाच्या। एकदम पाणी घातलं तर गुठळ्या होईल, म्हणून हळूहळू पाणी घालून मिक्स करायचं। आता तेल घालू आपण, मोठा 1 चमचा, मोहरी, हिंग अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा। आता आपण ठेचा घालू आणि बंद करू, तिखट वाटलेलं घालू आणि बंद करून गॅस। आणि आता परत बारीक गॅस करू आणि पीठ घालू आणि मिक्स करून घेऊ। मिक्स करायचं, चांगलं फेटत राहायचं घट्ट होईपर्यंत आणि 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनी उघडायचं आणि परत फेटून घ्यायचं आणि परत 4-5 मिनिटं झाकण ठेवायचं। आता पीठ हाताला चिकट नाही लागत, म्हणजे आपलं पीठ झालं। आता आपण पोळपाटाला तेल लावू आणि वड्या पाडून घेऊ। ह्या झाल्या आपल्या पाटवड्या आणि ओल्या हाताने थापून घेऊ। ओला हात करायचा आणि थापायच्या। आता कोथिंबीर आणि खसखस टाकून घेऊ आणि खोबरं। ही झाली आपली पाटवडी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, पटकन जाऊन सबस्क्राईब करा।